स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात आज निकाल अपेक्षित, सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष। धमक्यांना घाबरू नका, मी डॉन बोर्डीकरांची लेक आहे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांचा विरोधकांना इशारा। पुण्यामध्ये 6 ते 7 वाहनं एकमेकांना धडकली, येरवड्याच्या गोल्फ चौकाजवळची घटना। पश्चिम रेल्वेच्या मोटरमनमध्ये वाढता असंतोष, जुलमी कारभाराविरोधात मोटरमन आंदोलनाच्या पवित्र्या। नांदेडच्या इतवारा पोलीस ठाणे हद्दीमध्ये युवकाची हत्या, गोळी झाडल्यानंतर दगडानं ठेचून 25 वर्षीय तरुणाला संपवलं। ते माझ्या बांधकाम व्यवसायातील पैसे, केनवडेकरांचा पलटवार। निलेश राणेंना काही एक गरज नव्हती एखाद्याच्या वैयक्तिक प्रॉपर्टीमध्ये घुसून अशी झाडाझडती करण्याची, केनवडेकरांचा घणाघात। 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानं राजकीय चर्चांना उधाण। मुंबई ठाणे मनपा निवडणूक युती एकत्रित लढणार की नाही, यावर अजून प्रश्नचिन्ह कायम। तेजस्विनी घोसाळकर एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा, ठाकरेंना धक्का देणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार। शिवसेनेकडून निवडणूक लढण्याची घोसाळकर शक्यता। अजित पवारांनी ठरवलं की त्याचा करेक्ट कार्यक्रम होतोच, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू खरेंचं वक्तव्य। अजित पवार दिलेला शब्द पाळतात, राजू खरेंची प्रतिक्रिया। मुंबईतील बेकऱ्यांचे हरित इंधन वापराकडे दुर्लक्ष, स्वच्छ आणि हरित इंधन वापरापासून 246 बेकऱ्या दूरच।